नमस्कार, पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये स्वागत आहे। आणि बाप्पा येण्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ जरूर पहा, अगदी तुम्हाला उपयोगी पडेल अशा सर्व टिप्स आहेत। सर्वप्रथम आपण नारळातून खोबरं कसं काढायचं अशा 3 पद्धतीने पाहणार आहोत। त्याचप्रमाणे नारळातून एक थेंबही पाण्याचा वाया न घालवता कसं काढायचा ते पाहणार आहोत। काही वेळा नारळ फोडतो तेव्हा आपलं पाणी अगदी निम्म्यापेक्षाही जास्त वाया जातं, तसं होऊ नये आणि हे पाणी आपल्याला खूपच उपयोगी असतं। त्यासाठी अशा प्रकारे नारळ सोलून घ्यायचा आणि दाखवलेल्या ठिकाणी अशा प्रकारे एक छिद्र पाडून घ्यायचं। इथे आपली 3 ही चिन्ह असतात, त्यातील 2 आपण होलं पाडून घेतलेले आहेत। पहा, अशा प्रकारे तुम्ही चमच्याने किंवा चाकूने असं होल पाडून घ्यायचं। आता इथे मी ही 2 होलं पाडून घेतलेली आहेत आणि हे पाणी अगदी आपलं स्वच्छ निघतं, यामध्ये घाण अजिबात पडत नाही। पहा, अशा प्रकारे वाटी घ्यायची आणि यामध्ये पाणी काढायचं। अगदी जेवढं नारळातील पाणी आहे ना तेवढं सगळं बाहेर येतं, एक थेंबही आपला पाण्याचा वाया जात नाही। पहा, अशा प्रकारे तुम्ही पाणी काढून घेतलं ना की नारळ फोडण्यास पण अगदी हलकं जातं, कारण या नारळामध्ये पाणी नसल्यामुळे नारळ पटकन फुटला जातो। पहा, अशा प्रकारे आपण हे पाणी काढून घेतलेलं आहे। आपलं एक थेंबही पाण्याचा वाया गेलेला नाही आणि हे पाणी अगदी आपल्याला उपयोगी आहे। पहा, आता हा नारळ घ्यायचा, पाणी काढल्यानंतर पूर्ण नारळ आपला हलका होतो आणि 1-2 ठोक्यामध्येच आपला हा नारळ छान फुटला जातो। पहा, अशा प्रकारे हा नारळ फोडून घ्यायचा। किती सोपी पद्धत आहे पहा, आणि आपलं नारळातलं पाणीही वाया जात नाही आणि आपला नारळही पटकन फुटला जातो। हे पाणी अगदी आपल्याला उपयोगी आहे आणि अजिबात आपलं खाली घाण होत नाही। पहा, अशा प्रकारे तुम्ही नारळ फोडून घेतला की अगदी उपयोगाचं होतं। पहा, पाणी पण आपलं स्वच्छ असं आहे। आता आपण पहिली टिप पाहणार आहोत, पद्धत पाहणार आहोत की नारळाचं खोबरं कसं बाहेर काढायचं। त्यासाठी अशा प्रकारे आपण नारळाचं अर्ध भकाल असतं ते गॅसवरती ठेवायचं। गॅसची फ्लेम आहे ती अगदी स्लो ठेवायची आणि हा 5 मिनटं नारळ अशा प्रकारे ठेवायचा। आता इथे मी एक शब्द वापरलेला आहे, नारळाचं भकाल। तुमच्या इथे याला काय म्हणतात ते जरूर कमेंटमध्ये कळवा। नारळाचं भकाल म्हणजे नारळाचा अर्धा भाग, अशा प्रकारे याला म्हणतात नारळाचं भकाल। आता अशा प्रकारे हे भकाल आहे ते थोडंसं गरम करून घ्यायचं। कवच पहा, थोडंसं तडा गेलेला आहे कवचाला, त्यावेळी गॅस बंद केला तरी चालेल। अशा प्रकारे फक्त आपण एक 5 मिनटं गरम करून घेणार आहोत नारळ आणि अशा प्रकारे सर्व बाजूने ठोकून घ्यायचा थोडासा हा नारळ। काही वेळा खोबरं काढताना आपल्याला कठीण जातं, ही पद्धत करून पहा, अगदी सोपी आहे। थोडंसं अशा प्रकारे ठोकून घेतलं ना की नारळ आतून अगदी अलगद सेपरेट होतो। पहा, आता हे आपण कवच काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं हे ठोकून घ्यायचं। अगदी तुम्ही चमचा वापरून जरी हे काढलं तरी निघेल, अशा प्रकारे थोडंसं ठोकून घेतलं तरी चालेल। पहा, आपलं हे नारळातून खोबरं सेपरेट होतं अशा प्रकारे। आता हे नारळ स्वच्छ धुवून घेतला वापरला तरी चालेल। अगदी सोपी पद्धत आहे, जरूर करून पहा। आणि व्हिडिओ आवडला असेल किंवा ट्रिक आवडली असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन ट्रिकसाठी। पहा, आपली अलगद हे खोबरं निघलेलं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं पाण्याने। आता आपण दुसरी पद्धत पाहणार आहोत। त्यासाठी अशा प्रकारे हा नारळ घेतलेला आहे आणि हा नारळ एका पिशवीमध्ये घालायचा आणि ही पिशवी अशा प्रकारे पॅक करून घ्यायची। किंवा नारळ नसेल तर अशा प्रकारे तुम्ही अर्धा नारळ फोडलेलं असतं त्याचाही वापर अशा प्रकारे केला तरी चालेल। आता हे नारळ फोडलेलं आहे आपण, तो अशा प्रकारे या पिशवीमध्ये घालायचा। ही पद्धत पण अगदी सोपी आहे, जरूर करून पहा। याला गॅसची कशाचीही गरज नाही, फक्त ही पिशवी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। डीप फ्रीजला ठेवायची, अगदी 2 तास ठेवले तरी चालेल। तुम्हाला गडबड असेल तर अर्धा तास ठेवली तरी चालेल। अशा प्रकारे ही ठेवायची आणि नंतर काढून घ्यायची।
आता हे जे नारळ आहे तो थोडासा पाण्यामध्ये आपण ठेवायचा. 2 तास ठेवला होता म्हणून मी पाण्यामध्ये ठेवत आहे. तुम्ही अर्धा तास ठेवला तर पाण्यामध्ये ठेवायची काही गरज नाही. अशा प्रकारे पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिटं आपण हा नारळ ठेवायचा. आणि आता हे पुन्हा आपण अशा प्रकारे थोडंसं ठोकून घ्यायचं. ठोकत असताना पूर्ण बाजूने अशा प्रकारे ठोकून घ्यायचा, जेणेकरून आतील जे खोबरं आहे ते पटकन निघतं. अशा प्रकारे चमचा घ्यायचा आणि आतल्या बाजूला थोडासा आपण अशा प्रकारे हलवून घ्यायचं. पहा, अगदी अलगद 2 सेकंदामध्ये आपलं हे खोबरं अशा प्रकारे निघतं. ही पद्धत पण अगदी सोपी आहे, जरूर करून पहा. अगदी पटकन आपलं नारळातून खोबरं हे सेपरेट होतं. पहा किती सोपी पद्धत आहे. फक्त फ्रीजमध्ये अर्धा किंवा 1-2 तास ठेवलं तरी चालेल. अशा प्रकारे हे आपण काढून घ्यायचं खोबरं. आता आपण तिसरी पद्धत पाहणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि अशा प्रकारे फोडलेल्या नारळाचा अर्ध भकाल जरी ठेवलं तरी चालेल, किंवा अशा प्रकारे कुकरमध्ये मोठा हा कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये हा नारळ ठेवलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि झाकण लावून घ्यायचं. हा नारळ मोठा आहे त्यामुळे मी 2 शिट्ट्या करणार आहे, कारण ह्याचं कवच असतं ते कठीण आहे. त्यासाठी मी 2 शिट्ट्या देणार आहे. जर तुमचा लहान नारळ असेल, कवच त्याचं पातळ असेल, तर तुम्ही फक्त 1 शिट्टी दिली तरी चालेल. इथे मी 2 शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत. आणि थोडंसं गरम असताना टोपण हे काढायचं. आता हा नारळ आपण काढून घेणार आहोत आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे पुन्हा हा नारळ थोडासा गरम असताना ठोकून घ्यायचा. आता हा आपण नारळ ठोकून घेतलेला आहे आणि आता हा नारळ आपण फोडत आहे. इथे तुम्ही फोडलेला नारळ कुकरमध्ये ठेवला तरी चालेल. फोडलेला नारळ जर कुकरमध्ये ठेवला तर 1 शिट्टी द्यावी लागेल, कारण फोडलेला नारळाला जास्त वेळ लागत नाही. आणि हा फोडलेला जो नारळ आहे तो आतून काही अजिबात शिजत नाही किंवा चव त्याची बदलत नाही. फक्त नारळाचं कवच आपलं सेपरेट निघण्यासाठी आपण ही पद्धत वापरलेली आहे. अशा प्रकारे चमचा घ्यायचा आणि हे नारळ आतून अशा प्रकारे काढायचा. पहा किती छान आपलं हे खोबरं निघलेलं आहे. अगदी त्याचं वरचं जे कवर असतं खोबऱ्याचं तेही निघतं. अशा प्रकारे आपण हा नारळातून खोबरं सेपरेट कसं करायचं ते ट्रिक्स आवडले असतील तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला